आषाढी वारी 2026च्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्हा परिषदेच्या वतीने करण्यात येत असलेल्या विविध सेवा सुविधा, विकास कामे आणि पूर्वतयारीची सविस्तर माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. लाखो वारकऱ्यांच्या स्वागतासाठी आणि त्यांच्या सुरक्षित, सुखकर व आरोग्यदायी प्रवासासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने व्यापक नियोजन केले असून सर्व यंत्रणा सज्ज असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, उपाध्यक्ष तथा अर्थ व बांधकाम समिती सभापती इंद्रजित पवार उपस्थित होते. पालखी सोहळा जिल्ह्यातील 81 गावांमधून मार्गक्रमण करणार असून 38 मुक्काम, 43 विसावे आणि 7 रिंगण सोहळ्यांचे आयोजन करण्यात आले आहे. वारकऱ्यांच्या स्वच्छता व आरोग्याच्या दृष्टीने 5000 तात्पुरती व फिरती शौचालये उभारण्यात येणार आहेत. त्यामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज पालखीसाठी दररोज 1800 तर संत तुकाराम महाराज पालखीसाठी 1200 शौचालयांची व्यवस्था करण्यात आली आहे. महिलांसाठी स्वतंत्र बाह्य स्नानगृहांची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. वारकऱ्यांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी पालखी मार्गावर 220 पाण्याचे टँकर तैनात करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री वारकरी सुविधा केंद्रांतर्गत मुक्कामाच्या ठिकाणी 23 जर्मन हँगर आणि 37 वॉटरप्रूफ मंडप उभारण्यात येणार आहेत. आरोग्य विभागामार्फत वारकऱ्यांच्या सेवेसाठी 13 मेडिसिन ऑन व्हील आरोग्य रथ तथा 24 तास कार्यरत राहणार आहेत. याशिवाय 158 तात्पुरती आरोग्य सल्ला केंद्रे, 121 बाईकवरील आरोग्य दूत आणि आपत्कालीन ICU बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. या संपूर्ण आरोग्य व्यवस्थेसाठी 440 वैद्यकीय अधिकारी, 435 कर्मचारी आणि 2822 आशा सेविका कार्यरत राहणार आहेत. वारकऱ्यांच्या सुविधेसाठी 750 चरण सेवा मशीन, 15 मोबाईल चार्जिंग व्हॅन, 167 हिरकणी कक्ष तसेच सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग आणि डिस्पोजल मशीनची सुविधा देखील करण्यात येणार आहे. वारी काळात स्वच्छता, जंतुनाशक फवारणी, कचरा व्यवस्थापन आणि अन्न सुरक्षा तपासणीची विशेष काळजी घेण्यात येणार असून लाखो वारकऱ्यांचे सुरक्षित आणि उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यासाठी संपूर्ण जिल्हा परिषद प्रशासन सज्ज असल्याचे यावेळी सांगण्यात आले. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.